प्रॉपर टायमिंग आहे, पण मच्छी असेपर्यंत त्या डेंगे बघा केवढे मोठे मोठे आहेत. 5 हलवे आहेत, छोटे मोठे आहेत बघा. इकडे सुके मासे घेऊन जा. त्याला चोर बोंबील का म्हणतात माहित नाही, चोरासारखे असतात की काय. खाली पोपटची गाबोळी बघा केवढी निघाली. इकडे बरेच मासे दिसतात. आपण मावशी म्हणते जास्त दिले आज. ताड मासा खूप ताट आहे, एकदम कडक आहे. कोळीवाड्यामध्ये सर्व वाट्यावर किंवा पीसवर वड्या बनवतात, आमटी बनवतात. पाव बेकरीमधनं घ्या आणि वडे इथनं घ्या. नव्या वाशी मार्केटमध्ये, म्हणजे वाशीच्या फिश मार्केटमध्ये. हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता मी आहे वाशीमध्ये आणि हे वाशीचं गाव आहे, म्हणजे वाशी गाव आहे. आणि या वाशी गावामध्ये मच्छी मार्केट आहे आपल्या पाठीमागे. इथे मच्छी मार्केट आहे वाशी गावचं, आणि तेच आज आपण एक्सप्लोर करायला आलो. आणि वाशी गावामध्ये, म्हणजे वाशी गावच्या मच्छी मार्केटमध्ये कोणकोणते मासे आहेत, काय रेट आहेत, हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत. आणि मार्केट कधी असतं, कुठे असतं, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सकाळचे 9 वाजलेत. जाऊया वाशी मार्केटमध्ये, म्हणजे वाशीच्या फिश मार्केटमध्ये, आणि बघूया कुठले कुठले मासे आहेत ते. हा इथे टॉवर दिसतो का? वाशी गावामध्ये आल्यानंतर या टॉवरच्या खाली इकडेच फिश मार्केट आहे वाशी गावचं. पण ते सुरुवातीला तुम्हाला अंडीवाले वगैरे दिसतात बाहेर, भाजीवाले. म्हणजे इकडे आला तर तुम्हाला सगळंच मिळतं असं दिसतंय. आणि नेहमीप्रमाणे मच्छी मार्केटच्या आजूबाजूलाच असतात ते चिकनवाले. हे बघा चिकन पण आहे. आणि हे फिश मार्केट. हे बघा सुरुवातीला दिसतात ते वडे पाव बेकरीमधनं घ्या आणि वडे इथनं घ्या. हे वडे मासे, आणि हे खाडीचे मासे म्हणतात ना ताई. हे बघा इकडचेच वाशी खाडीतलेच मासे आहेत ते. आणि कसा आहे वडा? वडा 200 रुपयाला. हा मोठावाला? मोठा 200. 200 रुपयाला एक. हा बघा मोठा 200 रुपयाला एक, आणि हे 200 रुपयाला दोन. हे 200 रुपयाला दोन ना? हे बघा हे 200 रुपयाला दोन, आणि हे मोठेवाले 200 रुपयाला एक. असं वडे. आणि इकडचे लोकलच, म्हणजे वाशी खाडीमधनंच पकडलेले वडे. आणि ही भाजी आहे, ही समुद्राची भाजी आहे ना? काय म्हणतात त्याला? समुद्राची भाजी, देवला. हे बघा देवला. वड्या बनवतात, आमटी बनवतात, पालकची आमटी बनवतात. ओके. हे बघा ही बोलतो ना, प्रत्येक मार्केटमध्ये आपल्याला काहीतरी नवीन बघायला मिळतं, तसं हे तर नवीन बघायला मिळतं. हे समुद्रातली भाजी. हे 6 घाल ग, 100च्या 6 घाल. एक का? कसा वाटा आहे हा ताई? 50 ला झाला. हा बघा 50 रुपयाला हा वाटा आहे. खायला खूप चांगलं, रक्त वाढते त्याच्यामुळे का? बघा ही चांगली भाजी आहे, समुद्राची भाजी. आणि इकडे बघा इकडे टोळ आहे. हे काय कापलं आहे? हा बघा हा ताड मासा कापलेला आहे, केवढा मोठा आहे ताड मासा. मुशी आहे, ताड मासा आहे. मुशी कशी आहे ताई? ही एक. ही बघा ही मुशी एक 200 रुपयाला. केवढी आहे बघा मुशी? 200 रुपयाला मुशी आहे. आणि ही टोळ कशी आहे हिरवीवाली मोठी? हे बघा ही पूर्ण टोळ 400 रुपयाची आहे. आणि ते काळी टोळ पण आहे. ही कशी टोळ काळी? ही मोठीवाली बघा ही तुकडीवर देतात. अख्खी देतात कशी? बघा ही 600 रुपयाला आहे टोळ, अख्खी घेतली तर. बाकी तुकडीवर पण मिळते तुम्हाला 200, 100, 200 रुपयाच्या रेटने तुकड्या करून. आणि कुप्पा कसा आहे? हा कसा देतात तुकडे? 100, बघा 100 आणि 200 तुकडे. पाहिजे तशी तुम्हाला तुकडी मिळेल कुप्पाची पण. बाकी ताड मासा किलोवर आहे की तुकडीवर? तुकडीवर. म्हणजे किलोचा काय हिशोबच नाही इकडे, सगळं तुकडीवरच. हा वाट्यावरच असतं. कोळीवाड्यातली मेन सगळी मार्केट अशीच आहेत. कुठल्याही कोळीवाड्याला जावा, कोळीवाड्यामध्ये सर्व वाट्यावर किंवा पीसवर. आणि हा वाटा कसा लावला बांगड्यांचा? बघा 100 रुपयाला 6 बांगड्या. साईज बघा तेवढी. आणि इकडे हलवा आहे. हलवा कसे ताई आज? 500चे 6. सॉरी 500चे 3 आहेत. चुकून ताई 6 म्हणायला, आणि 3 आहेत. 1000चे 6 आहेत, 500चे 3 आहेत. तेवढी अर्धी तुम्हाला 300 रुपयाला मिळेल इथं. अख्खी 600 म्हणजे अर्धी 300ला. आणि बघा आता ह्या पीस जो कापतात ना, हा 200 रुपयाचा दिसतोय. ताड मासा आहे, आणि ताड मासा खूप ताट आहे, एकदम कडक आहे. तो पीस आहे तो 200 रुपयाचा पीस आहे ताड माशाचा. आणि इकडे ही फार्मची कोळंबी आहे, पाळलेली. कसा वाटा आहे हा? 100. बघा 100 रुपये वाटा आहे कोळंबीचा. आणि बघा हा पीस आहे 200 रुपयाचा ताड माशाचा. आणि हे सगळे समुद्री खेकडे. कसे खेकडे? हे बघा 100 रुपये वाटा आहे.
5 पीस आहेत, एखादा लावून देतील म्हणजे 6 देतील. आणि हे बघा हे सगळे समुद्रातले खेकडे. आणि बघा ह्या वाकट्या. आणि 100ला किती आहेत त्या? 100ला पाहिजे तुम्हाला. किती आहेत त्या 100? थांबा. हे बघा या 100 रुपयाला एवढ्या वाकट्या मिळतात तुम्हाला. 10 पीस असतात वाकट्या. दिल्या तुम्हाला किती दिल्या? बघा 10 100च्या 10 पीस वाकट्या. जास्त झालं. बघा अरे ते मोठे टाकले. मावशी म्हणते जास्त दिल्या आज. 100च्या 10 दिल्या तर. काल 5च दिले 100. बघा काल 5च होत्या, आज 10 देत आहेत. म्हणजे हे रोज बदलत असतं, असं काय फिक्स नाही. उद्या 3 पण मिळतील, काय गॅरंटी. उद्या बंद आहे. हा म्हणजे सोमवारचं बंद असतं, पण सांगतो नंतर कधी आला तर तुम्हाला कमी पण मिळतील, जास्त पण मिळतील. हे बघ 2-2 तुकडे वाकट्यांचे. आणि पाकड कशी आहे की? पाकट 200ला किलो. हे बघा हे 200 रुपयाला पाकड आहे, पूर्ण पाकड 200 रुपये. अजून काय बघा. आणि हा मांदेलीचा वाटा 50चा ना. हा बघा मांदेलीचा वाटा 50चा आणि कोळंबीचे वाटे 100 रुपयाचे. ते 200 सफेद. ये सफेद 200 ला ही 100 ला. हे बघा ही समुद्रातली आहे, ही बारकी आहे 100 रुपयाला आहे. हा बघा हा सौंदाळ्याचा वाटा आहे 50 रुपयाचा. ही पण फार्मची नाही, खाडीचीच कोळंबी आहे मोठीवाली. 200 रुपये वाटा आहे. हे सर्व खाडीचं आहे, पामची नाही. फार्मचं काय नाही. त्या बाजूलाच वाशीची खाडी आहे, तिकडची ही सर्व कोळंबी. आणि इकडे बरेच मासे दिसतात आपल्याला. हे बघा इकडे समुद्री खेकडे तर आहे, सोबत कालवांचा वाटा पण आहे. कसं आहे कालवे? 2 ना हे. हे बघा 100 रुपयाला हे 2 पिशव्या कालव्यांच्या. आणि इकडे कापतोय तो पोपट ना. हे बघा पोपटची गाबोळी बघा केवढी निघाली आहे. ही गाबोळी वेगळी विकणार ना? कशी देते ही गाबोळी? हे बघा 200 रुपयाला ही गाबोळी. आणि पोपट वाट्यावर 200 रुपये तुकडा. केवढा तुकडा असतो दाखवत आहे? हे बघा एवढा तुकडा 200 रुपयाचा. हा बघा पोपट माशाचा तुकडा 200 रुपयाचा तेवढा. आणि इकडे तुम्हाला दिसतोय तो भाकस, जो तुम्हाला लेपासारखा दिसेल इकडनं, पण मागणं बघा हा बघा वेगळा दिसेल. हा भाकस कसा आहे ताई? 100ला. हा 100 रुपये भाकस. आणि इकडे आहे चोर बोंबील. त्याला चोर बोंबील का म्हणतात माहीत नाही, चोरासारखे असतात की काय खाली, पण नाव तर चोर बोंबील आहे. कसे आहे? 150ला. 150 रुपयाला. किती एक? हा एक हे बघा 100चा. हा बघा 150 रुपयाला एक आहे चोर बोंबील. आणि तो आहे तो 100 रुपयाला पण आहे चोर बोंबील. आणि बारक्या बारक्या सुरमई येतात. सुरमई कशी? 300ला. 300 रुपयाला. हे बघा एक. आज खूप मच्छी महाग आहे. मच्छी महाग आहे आज. 300 रुपयाला सुरमई आहे. आज मच्छी महाग आहे कारण बुधवारी महाशिवरात्री आहे, त्यामुळे आज लोक खाणार भरपूर, म्हणून आज मच्छी महाग केलेली आहे. आणि हे रावस ना, कसे आहे? 100ला. 100ला एक की 2? 2. हे बघा 2 जोडी 100 रुपयाला. आणि इकडे पापलेट आहे. पापलेट कशी येते वाटा? 1000ला 600ला. हे बघा हे 1000 रुपयाचा वाटा आहे पापलेटचा. आणि हा 600 रुपयाचा वाटा आहे. 600 रुपयाला 5, 1000 रुपयाला 4. आणि हलवा कसा आहे ते? बुधवारी उपवास आहे ना. हां 500ला. 500ला जोडी आहे बघा हलव्याची. 500 रुपये जोडी आहे. आणि इकडे हा पाला आहे. पाला कसा आहे? पाला 300ला 2. हे बघा 300 रुपयाला 2. आणि पाला मासा अजून येतोय तर आधीमध्ये कुठेतरी दिसतो आपल्याला पाला मासा. 300ला 2. आणि हा बघा हा शिंगाडा मासा कसा आहे तो? 100 रुपये तुकडी. 100 रुपये तुकडी. आणि अक्का घेतला तर? अक्का घेतला 600ला. हे बघा अक्का 600 रुपये शिंगाडा. तुकडा घेतला तर 100 रुपये. बारीक तुकडे मिळतील तुम्हाला याचे 100 रुपयाचे. इकडे गोड्या पाण्याचे आपले चिलापी पण आहेत. काळे मासे कसे आहेत वाटत आहे या काळ्या माशांचा? हां 100चे 4. 3 लावलेत पण एक लावून मिळेल तुम्हाला. 100 रुपयाला 4 आहेत काळे मासे. आणि यांच्याकडे पण पाले आहेत. पाले कसे वाटा लावले का? नाही. मग 200चे 2 आहे. 300ला 2. बघा 200ला 2 आहेत, पण 150 रुपयाला मिळतील तुम्हाला 2. हा पाला मासा. आणि ओल्या माशांबरोबर सुके मासे पण आहेत इकडे. हे बघा इकडे सुके मासे घेऊन जा. आणि कसे बोंबील? बोंबील 50 रुपये आहे. हे बघा 50 रुपये वाट आहे. थोडं लावून देतील. आणि हा 20 रुपये वाटा. 50चे 3 वाटा. हे बघा 50 रुपयाला 3 वाटे जवळचे एवढा. आणि कर्दी कशी? 50 रुपये वाटा. हा बघा हा 50 रुपये वाटा. 300 रुपयाला अर्धा. हा 50 रुपयाचा वाटा आहे ना कर्दीचा. आणि 300 रुपयाला अर्धा किलो. 300 रुपयाला अर्धा किलो आहे. आणि हे दांडी सुकड 50. दांडीच आहेत ना. हो हो. बघा हे 50 रुपयाचा वाटा आहे. ही बारीक आहे, ही मोठी आहे. दोन्ही 50 रुपये, पण थोडे लावून मिळतील. आणि ही मांदिली आहे कशी? ही पण 50. बघा सगळे 50 रुपयाचेच वाटे येते. ओल्या मच्छी बरोबर सुकी मच्छी पण आहे. आणि बघा इथे बोय मासा बोयट कसा आहे वाटा? हा बघा 100 रुपयाचा. आणि हा 200 रुपयाचा. साईज मोठी आहे. आणि ही छोटी साईज, त्याच्यात 6 पीस आहेत 100 रुपयातच.
आणि ते काय 50 का? आणि अजून बारके घेतले तर 50 रुपये वाटा आहे. सर्व बोईट आहेत. आणि इकडे बोंबील पण आहे. बोंबीलचा वाटा कसा आहे? हा बघा, बोंबीलचा वाटा 200 रुपयाचा आहे आणि 8 बोंबील आहेत त्याच्यामध्ये. आणि बघा इकडे तुम्हाला वाव पण दिसते, काळीवाली आहे. कसे आहे? केवढा वाटा आहे? दाखव 100चा. दाखव फक्त. हा कितीचा? हा बघा 100 रुपयाला तुम्हाला वावचा एवढा वाटा मिळेल. 200चा एवढा. हा बघा 200 रुपयाचा तेवढा वाटा मिळेल वावचा. बघा ही वाव आहे, बघा केवढी मोठी होती वाव. आणि पोपट कसा आहे ताई? तुकडी का? यांचं पण तसंच आहे, 200 रुपये तुकडीवर आहे पोपट पण. आणि एवढी एवढी तुकडी मिळेल तुम्हाला 200 रुपयाची. बघा एवढी. आणि अक्का कुपा कसा आहे आज? बघा 150 रुपयाला अक्का कुपा आहे हा. 150 रुपयाला मिळेल तुम्हाला. आणि बघा ही गाबोळी आहे वावची, जी तुम्हाला 200 रुपयाला मिळेल. अख्खी गाबोळी वावची. कसे दिले हलवे ताई? 500ला किती? 5. हे बघा हे 500ला 5 हलवे आहेत. छोटे मोठे आहेत पण 5 आहेत 500ला. आणि बघा इकडे तुम्हाला दिसतोय लेपा. लेपा कसा आहे ताई वाटा? आणि बघा लेपाचे 4 पीस मिळतील तुम्हाला 100 रुपयाचे. आणि सध्या लेपे पण आहेत मार्केटमध्ये. आणि हे सौंदळे असे छोटेच आहेत. आता एक एका वाट्यामध्ये किती देते? 8. किती देते? 8. किती रुपये वाटा? हे बघा 100 रुपयाचा वाटा आहे. तुम्हाला 8 सौंदळे येतील या साईजचे. हे बघा इकडे खेकडे आहेत. जवळजवळ हे 8 खेकडे आहेत. हे 500 रुपयाला. बघा केवढे खेकडे आहेत. आणि सगळे खाडीचे खेकडे आहेत, हिरव्या पाटीचे, नदीतले नाही आहेत हे. डेंगे बघा केवढे मोठे मोठे आहेत. आणि साईज एवढी आहे. 500 रुपयाला सांगतात आहेत 8 पीस. आणि इकडे मोठे मोठे पण आहेत. असं होतं हे आपलं वाशी गावातलं फिश मार्केट. जास्त मोठं नाही आहे, छोटंच आहे. पण इथे तुम्हाला चांगले फ्रेश मासे मिळतात खाडीतले. म्हणजे इथे बाजूलाच वाशीची खाडी आहे आणि त्याच्या बाजूला ते वाशी गाव आहे. त्यामुळे तुम्हाला खाडीतले फ्रेश मासे मिळतात इथे, चांगले चांगले मासे. बाकी काही मोठे मोठे मासे हे मुंबईवरून आलेले पण असतात, म्हणजे मुंबईतल्या मार्केटवरून आलेले पण असतात. पण ठीक आहे, जे मार्केट होतं मी तुम्हाला ते एक्सप्लोर करून दिलेलं आहे. म्हणजे मार्केट तुम्हाला दाखवलेलं आहे. त्या मार्केटमध्ये काय काय मासे येतात आणि काय रेटने आहेत ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बाकी मासे तर सगळ्या प्रकारचे होते, पण सुरमई काय दिसल्या नाहीत. पापलेटं पण काय मोठी मोठी दिसली नाहीत. पण बाकी पोपट मासा भरपूर प्रमाणात होता. तुम्हाला सौंदाळे होते, पण सौंदाळे बारकेच होते. बोंबील होते, बांगडे पण छोटेच होते. आता मासे खूप महाग झाले तसं म्हणतायत, माहीत नाही का ते. आजची तारीख आहे ती 23 तारीख आहे, 23 फेब्रुवारी. तारीख लक्षात ठेवा. आजच्या तारखेला हा रेट होता ह्या मार्केटमध्ये, म्हणजे वाशीगावच्या मार्केटमध्ये. आणि आता तुम्ही शुक्रवारी वगैरे याल तर, बुधवारी तर महाशिवरात्री आहे, त्यामुळे त्या दिवशी तर काय मार्केट नसेल. पण जर शुक्रवारी तुम्ही याल तर रेट मे बी वेगळे असतील, वेरी करतील. किंवा तुम्ही लास्ट शुक्रवारी किंवा रविवारी घेतलं असेल तर रेट वेगळे असतील. तर आजचे रेट वेगळे आहेत, कारण महाशिवरात्रीमुळे कदाचित वाढलेले असू शकतात. पण मासे तर आहेत सर्व प्रकारचे आणि बरेच मासे आहेत. निवटे वगैरे पण होते, पण ते जरा मेलेले होते त्यामुळे मी तुम्हाला दाखवलं नाही. आणि निवटे वगैरे पण असतात. ते खाडीतली सगळ्या प्रकारचे मासे इकडे असतात समुद्रातले. आणि गोड्या पाण्याचे पण एकाच ठिकाणी दिसले आपल्याला काळे मासे. बाकी हे 5-7च लेडीज होते इथं मासे विकायला बसणार. आणि हे प्रॉपर वाशी कोळीवाडा आहे आणि त्यामध्ये कोळी भगिनीच होत्या मासे विकणाऱ्या. आणि वाशीचं हे फिश मार्केट जे आहे वाशी गावचं, लक्षात ठेवा वाशीला 2 फिश मार्केट आहेत. आता हे वाशी गावातलं फिश मार्केट आहे वाशी कोळीवाड्याचं. तर हे फिश मार्केट सकाळी 9:30 वाजल्यापासून, म्हणजे 9 नंतर लोक यायला सुरुवात होते, म्हणजे मच्छीवाले यायला सुरुवात होते. आणि तरी पण प्रॉपरली 9:30 वाजता सुरू होतं. ते 9:30 वाजल्यापासून तर 2 वाजेपर्यंत आहे. त्याचं प्रॉपर टायमिंग आहे, पण मच्छी असेपर्यंत. त्यामुळे तुम्ही 9:30, 10, 11च्या आसपास या, तुम्हाला एकदम फ्रेश मासे मिळून जातील. आणि हे सर्व दिवस चालू असतं, फक्त सोमवारी बंद असतं, एवढं लक्षात ठेवा. सोमवारी चुकून पण येऊ नका. बाकी हे सर्व दिवशी चालू असतं. ह्या फिश मार्केटला कसं यायचं, तर तुम्ही वाशी स्टेशनला आलात तर वाशी स्टेशनला तुम्हाला रिक्षा मिळेल, शेअर रिक्षा मिळेल वाशी गावासाठी. आणि ते गावाच्या सर्कलमध्ये आलात, मेन नाक्यावरती सर्कल आहे तिथे आलात, तिथे कोणाला विचारा वाशीचं फिश मार्केट, म्हणजे वाशी गावचं फिश मार्केट कुठे आहे ते, तर कोणीही तुम्हाला सांगेल. त्यामुळे एकदम इझिली ॲक्सेसेबल आहे. वाशी स्टेशनच जवळचं स्टेशन आहे. बाकी गुगल मॅपवरती पण आहे, वाशी कोळीवाडा फिश मार्केट म्हणून टाका, तुम्ही डायरेक्ट या वाशी गावात याल, वाशी गाव फिश मार्केट. बाकी तुम्हाला बार्गेनिंगचा स्कोप आहे, बार्गेन करू शकता. बघितलं तुम्हाला बार्गेन करून पण मिळेल. आणि इथे किलोवरचं मार्केट नाही आहे, इथे सर्व ते पीसवरती किंवा वाट्यावरती.
तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला वाशीगावचा फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.